नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहोत पावट्याच्या मोड्याची भाजी किंवा वालाची भाजी. तर इथं मी गरम पाण्यामध्ये हे पावटा आपला टाकून घेतलेला आहे वाल. तर हे असं गरम पाण्यामध्ये काढून झालं की त्याची वरची सालं काढून घ्यायची. ही स्वच्छ आता धुवून झालेली आहेत आपली. इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. हा मसाला मी वाटून घेतला आहे. इथं मी कांदा चिरून घेतलेला आहे, पॅन गरम करायला ठेवला, तेल टाकून घेतलेलं आहे. जेवढं लागेल तेवढं मैत्रिणीनं तेल टाकून घ्यायचं. नंतर ह्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा आरतून परतून चांगला भाजून घ्यायचा. तोपर्यंत मी टोमॅटो चिरून घेतला. टोमॅटो आपला चिरलेला हा ह्याच्या कांदा भाजून झाल्यानंतर मी टाकून घेतलेला आहे. नंतर हा छान भाजून घ्यायचा आरतून परतून. ह्याच्यात मी मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे. छान मग आता हे आरतून परतून भाजून घ्यायचं नंतर चांगलं. नंतर आपण याच्यामध्ये मसाला टाकून घेणार आहोत. हा मसाला मी इथं टाकून घेतलेला आहे. हाही आरतून परतून चांगला भाजून घ्यायचा आहे मैत्रिणीनं. हा आपला मसाला तेल सुटेपर्यंत भाजायचा आहे. नंतर ह्याच्यामध्ये मी घाटी मसाला टाकलेला आहे आणि आपला कांदा मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं धना पावडर टाकून घेतलेली आहे. हे आता आपण परत हा आरतून परतून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे हा मसाला आपला. आता हा आपला भाजून झाला की आपलं हे वाल किंवा पावटे हे टाकून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि नंतर ह्याच्यामध्ये आपण मिक्स झाल्यानंतर पाणी घालून घेणार आहोत. हे मी तर मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं होतं, तेच पाणी घातलेलं आहे. थोडंसं शिजायपुरतं घातलेलं आहे. जेवढं लागेल तेवढ्याला आपल्याला घट्ट नाही करायचं आहे, पातळ पण नाही करायचं आहे. थोडं मिडियम आचेवरती हे आता शिजवून घ्यायचं. आपण 5 मिनटासाठी मी झाकण ठेवलेलं आहे. तर आता आपलं हे शिजले का ते बघून घेऊया मैत्रिणीनं. तर हे मी आता शिजले का ते तुम्हाला दाखवते. तर हे बघा, अजून आपलं पावटा हा काय अजून व्यवस्थित शिजलेला नाही आहे. परत मी आता ह्याच्यावरती 5 मिनटं झाकण ठेवणार आहे. तर आता हे आपण झाकण लावून घेतलं, नंतर आपण 5 मिनटानं बघूया. तर हे बघू शकता आपलं आता हे 5 मिनटानं शिजलेलं आहे. आता हे शिजून झालेलं आहे आपल्या मैत्रिणी. तर आपण ह्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेणार आहोत. आता ही आपली पावटाची भाजी तयार झालेली आहे, वालाची भाजी. तर माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.